मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय डिसेंबर महिन्यात तुम्हाला अशा प्रकारे पिकलेला आंबा, झाडावरती पिकलेला आंबा बघा, ऑर्गॅनिक आंबा खायला मिळणार आहे. तर सविस्तर बोलूया व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, जे नवीन बघत असाल शेतकरी मित्र असेल तर त्यांनी जे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन फळांबद्दल किंवा सर्व पिकांबद्दल आपण माहिती देतो आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर सध्या तुम्ही बघू शकता एक याच आंब्याला मोहर आलेला आहे बघा. सध्या आपले जे गावरान आंबे असतात ते काही प्रमाणात फुटलेले आहेत. ज्यांच्याकडे बागा आहे त्यांनी ताण दिला असेल ते फुटलेले आहेत, आणि त्यासोबतच हे पण फुटलेलं आहे. पण ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तुम्हाला 12 महिने फळ देणारा आंबा आहे बघा. सध्या आता फ्लावरिंग चालू आहे, सेटिंग पण झालेली आहे बघा बऱ्यापैकी. आता बघा तुम्हाला हे बघा, हा आंबा सेट झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि परत नवीन फुलं जी आहेत हे बघा मोहर येतो आहे. आणि आपण हा आंबा इथून तोडलेला आहे बघा, इथून तोडला आहे हे बघा, फ्रेश आहे, आत्ताच तोडलेला आहे बघा. हे बघा तुम्हाला दिसत असेल, हा चीक आहे याच्या देठापाशी बघा, हा जो चीक आहे बघा, हा आत्ताच तोडलेला आहे जस्ट. खाण्यासाठी जर म्हटलं तर याचं खूप गोड आहे, स्वीटनेस खूप चांगली आहे, आणि TDS याचं एक 7.5 ते 8 ब्रिक्सपर्यंत येतं आहे. जर उन्हाळ्यामध्ये जर असेल तर 9 ते 10पर्यंत जातं आहे, कारण पावसाळ्यामध्ये याचं TDS थोडंसं जास्त पावसामुळे कमी येत असतं आहे. तर सर्वसाधारण याचं 8पर्यंत TDS आहे. आणि प्लस या आंब्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की हा आंबा जो आहे सदाबहारमधला एकदम एक नंबरचा आंबा आहे. याच्यामध्ये कोयचं प्रमाण खूप कमी, एकदम बारीक कोय येते, आणि झाडावरती पिकतो हा एक मोठा गुणधर्म आहे या आंब्यामध्ये. आता जस्ट तोडला आहे मी, इतका पिवळा होऊनसुद्धा हा ड्रॉप झालेला नाही आहे. हे बघा मी दाबतोय तर सध्या एकदम नरम झालेला आहे, पिकलेला आहे. आणि हे बघा कशा प्रकारे याच्यामध्ये चीक येतो आहे बघा. आत्ताच तुटला आहे तो, जस्ट मी त्याला हात लावला. ही जी आपण बॅग लावली होती त्याला, कवर बॅग, तर फ्रूट बॅग ती काढता वेळेस हा तुटला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जर असेच 12 महिने आंबे खायचे असेल तर तुम्ही ह्या व्हरायटीचे आंबे जे आहेत झाड लावून 12 महिने आपल्या शेतातले ऑर्गॅनिक फळं खाऊ शकता. कारण याच्यामध्ये जास्त पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईडचा यूज होत नाही. जर तुम्ही काही नाही फवारलं, या आंब्यावरती कीटकनाशकाची फवारणी नाही घेतली, तरीसुद्धा हे आंबे येतात. फक्त एवढं आहे की याच्यामध्ये हा जो दिसतो आहे तुम्हाला, हा जो ज्यावेळेस आंबा छोटा असतो त्यावेळेस जे येतं बारीक बारीक थ्रिप्सचे फुलकिडे असतात, हे याचा रस शोषतात, त्याच्यामुळे हे चट्टे पडतात. याचा म्हणजे आतमध्ये काही फरक पडत नाही, पण स्किन थोडीशी खराब दिसण्यासाठी. आता बघा, ही एक साईडची चांगली आहे, म्हणजे पूर्ण असा आंबा जो आहे तो क्लीन दिसणार आहे तुम्हाला जर तुम्ही बॅगिंग टायमावर केली. एक बॅगिंगचा हा पण फायदा आहे की याला बॅगिंग जर केली आपण तर क्वालिटी फ्रूट मिळतो, आणि पक्ष्यांपासून पण बचाव होतो, जनावरांपासून बचाव होतो. आणि बघा सगळ्याच झाडांमध्ये बघा, प्रत्येक झाडांमध्ये जे तर आता बघा ह्या आंब्यामध्ये अगोदर मोहर नव्हता, याच्यामध्ये पण मोहर निघायला सुरुवात झालेली. इकडं सेटिंग चालू आहे बघा. अतिशय एकदम हेवीमध्ये बघा कसे याच्यामध्ये हे लागतात, फ्रूट लागतात बघा, किती हेवी सेटिंग होते. उलट याच्यामध्ये थिनिंग करावं लागते. जर साईज चांगली घ्यायची तर थिनिंग करावं लागेल तुम्हाला, एवढी सेटिंग होते बघा. आता हे आहे थायलंडची काटीमोन मँगोची व्हरायटी. आता तुम्हाला पुढे पण दाखवतो. हे बघा हे बघा कशा प्रकारे सेटिंग चालू आहे आंब्यामध्ये. हे बघा, आणि इथं पण आहे, इथं बघा नेमकीच
हे बघा किती हेवी याच्यामध्ये फळं लागली आहेत बघा. प्रत्येक एकाच मोहराला नाही तर पूर्ण झाडांमध्ये अशी हेवी सेटिंग जी आहे होत आहे. हे बघा अशा प्रकारे आंबे सेट होत आहेत. आणि याच टायमाला आपण काही आंब्यामध्ये बघा असे आंबे लागले आहेत. हे बघा हा तो पिकेल आंबा आपण दुसऱ्या झाडाचा तोडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की तुम्ही तर हा एकच आंबा दाखवताय सदाबहार आहे. तर बघा काय असतं शेतकरी मित्रांनो, हा सदाबहार आंबा आहे. हा कधी कोणत्या आंब्याला कधी फुलोरा फुटेल हे सांगता येत नाही. ठीक आहे, ते तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे. जर याला पाणी जास्त झालं तर हा लेट फुटू शकतो. काही झाडांमध्ये अति पावसाळ्यातसुद्धा याला फुलं येतात. काय येतात तर हा सदाबहार आहे. याच्यात गुणधर्म तोच आहे की हा सदाबहार आहे. काही वेळेस काय होतं आहे की आता हा एक पूर्ण झाड आहे, याच्यामधली अर्धा आंबा फुटतो, त्यानंतर अर्धा आंबा नंतर फुटतो, असं पण होतं आहे. आता तुम्हाला आता मी दाखवलं की सध्या स्थितीला आता सगळ्याच आंब्याला बहार येत असतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा येतच आहे, कारण हा अगोदरचा बहार आहे, याच्यामध्ये सेटिंग चालू आहे. बरोबर आहे. हे बघा कशा प्रकारे सेटिंग झालेली आहे. आणि परत आता ही नवीन आहे बघा, ही नवीन फुलं, आता ही मोहर येतो आहे नवीन. आणि ह्याच आंब्यामध्ये आता तुम्हाला एका दुसऱ्या झाडावरून मी आता हा आंबा तोडून दाखवला आहे. बघा पिकलेला आंबा आहे. आणि परत या दुसऱ्या झाडामध्ये एका झाडामध्ये आता सध्या तुम्हाला हा बघा कच्चा आंबा आहे. म्हणजे याच्यातून तुम्ही विचार करा की आपल्याला तुम्ही जर एक 20-30 किंवा 100 झाडं जर लागवड केली तर त्यामधून तुम्हाला चांगलं उत्पन्न जे आहे याच्यातून मिळेल. बघा आता हा पिकलेला आंबा नाही, हा कच्चा आहे. बघा हा परिपूर्ण पिकला नाही अजून, याला वेळ आहे. हा आहे कच्चा आंबा, ह्याच आंब्याला लागलेला बघा दुसऱ्या आंब्याला झाडाला आहे. आणि हा जो तोडला हा दुसऱ्या झाडाला होता, कारण आपण जवळपास एक 30-35 झाडं आपण लावलेले आहेत. मदर प्लॅन्ट आहेत एक 3.5 ते 4 वर्षापूर्वीचे. ठीक आहे, त्याच्यामधून आपण जसे जसे फळं पिकतात तसं तसे आपण हार्वेस्टिंग करतो आहे. ह्याची कच्ची कैरी पण जर खायची म्हटलं तर एकदम गोड आहे. त्यासाठी याचा 2 in 1 फायदा म्हणजे कच्ची कैरी खा. कच्ची कैरीला पण चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये. कच्ची कैरी पण विकू शकता, पिकल्यानंतरसुद्धा विकू शकता तुम्ही. एक याच्या पीसनुसार विकू शकता याला, कारण सध्या स्थितीला आंब्याचा रेट जो आहे जयपूर मी बघितलं आहे मार्केटमध्ये. राजस्थानमध्ये एक मंडी आहे, त्यामध्ये सध्या आंबे येत आहे, कच्चे आंबे काही प्रमाणात, पिकलेले पण येत आहे. त्याचा सरासरी एक 300 रुपयापर्यंत रेट आहे पर KGचे. बघा आंबा सध्या ह्या टायमाला जर तुमच्याकडे बाग असेल पूर्ण आणि त्यामधून तुम्हाला एक दर 15 दिवसाला म्हणा कच्चे आंबे किंवा मग पिकलेले आंबे जर निघत असेल तर 300 रुपये किलोप्रमाणे किती तुम्हाला नफा मिळू शकतो. ऑफ सीझनमध्ये जर मँगो असले तर आता बघा तुमचं 100-50-60 रुपयाची कैरी जी जाणार आहे ती तुमची 200+ जाईल. आणि पिकलेला आंबा 300 रुपयापर्यंत जाईल. 280 ते 300 रुपये सध्या रेट चालू आहे आंब्याच्या क्वालिटीनुसार. तर आंब्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर ह्या व्हरायटीवर तुम्ही काम करू शकता सदाबहारमध्ये. कारण आपण पण एक 30 गुंठे क्षेत्रामध्ये पूर्ण हा सदाबहार आंब्याची लागवड करत आहोत सध्या. त्याचा सुद्धा नवीन तुम्हाला व्हिडिओ टाकेल चांगले झाड सेट झाल्यानंतर. आणि ज्या शेतकऱ्यांना एक 5-5, 10-10 रोपं जरी पाहिजे असेल तर आपल्याला सध्या उपलब्ध आहेत. त्यांनी लवकरात लवकर आपल्या रोपांची बुकिंग करावी, तुम्हाला घरपोच मिळेल कुरिअरने. नंबर देतो मी स्क्रीनवरती किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पाहून घ्यायचा तुम्ही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.